आगमन होत आहे. उपस्थित सर्वांच्या सचिवांच्या अत्यंत महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं अनेक प्रायोजकांच्या योगदानातून ही स्पर्धा आपण मित्रांनो मोठी करतो. ओम ज्ञानदीप मंडळ हे मानाचं प्रतिष्ठेचं मंडळ होत असतो. मित्रांनो सामन्याला या ठिकाणी आपण प्रारंभ करत असताना महत्वाच्या लढतीचा आपण या ठिकाणी पाहतोय. नाणेफेक करूया दोन्ही संघ. एका बाजूला आपण पाहतोय ऑरेंज जर्सी असणारा युवा फलटण आहे, दुसऱ्या बाजूला ब्ल्यू जर्सीतला TMC अर्थात ठाणे महानगरपालिका. महत्वाच्या या क्षणांचे आपण साक्षीदार जरूर होणार. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं तारक मेहता या सिरियल मध्ये असणारे जे अब्दुल सुनावाला याच्या भूमिकेतील शरद शकाला यांचं या ठिकाणी काही क्षणात आगमन होणार. अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं पण असणार. मोठ्या विक्रमांची स्पर्धा, डोळ्याचं पारलं फेडणारी स्पर्धा म्हणून मूर्ती. थँक्यू ऑडियन्स. आपण सामन्याला सुरुवात करतो. सामन्याला सुरुवात होते या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अच्छा, महत्वाच्या असणाऱ्या लढतीमध्ये आपण पाहतोय मूळचा सांगली जिल्ह्याचा असणारा गुणवान खेळाडू ज्याला आपण बीच नॅशनलला पाहिलं, फेडरेशन कपला पाहिलं, पुढे पलटण करून पाहतो. सलग 3 वर्ष सांगली जिल्ह्याकडून ज्याला पाहतोय आणि पहिल्या दिवसाचा आपण प्लेअर ऑफ द मॅच म्हणून ज्याला सन्मानित केलं तो अभिषेक बोंगे आक्रमणासाठी होता. तर दुसऱ्या बाजूला आक्रमण चढवेल देखील तितक्याच तोला मुलाचा खेळाडू आहे मित्रांनो, ज्याला आपण इंडिया कॅम्प साठी पाहिलं. मूळचा विदर्भातला खेळाडू जावेद पठाण आक्रमणासाठी सज्ज आहे. ठाणे महानगरपालिका गर्दी क्रीडा रसिकांचा असताना उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं पण सर्व पाहणार. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीचे आपण साक्षीदार असताना लाखोंची पारितोषिक स्पर्धेच्या निमित्तानं पण जरूर अनुभवतो. एकापेक्षा एक असे असल रेडर्स. त्यानंतर इथे पुढचा खेळाडू राजस्थान मधून हा खेळणारा खेळाडू आपण पाहतो, जो पुढे गेला लीड करतोय. आपण पाहतोय जो किशोर चक या ठिकाणी आक्रमण चढवताना प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहत असताना प्रतिमाचा प्रयत्न रक्षकाचा चाणाक्षाशी नजर आहे. सुरेख पकड आहे ही पुढे पलटण दबंग दिल्ली आणि पटनाच्या बालाजी जाधवची. त्याचा स्थानिक संघ चेतक स्पोर्ट्स क्लब पुणे. अनिकेत माने अनिकेत दबंग दिल्लीलाच लीड करणारा खेळाडू आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्याकडून रिप्रेझेंटेशन देतो. अनेक मोठ्या स्पर्धांमधून नेत्रदीपक असं प्रदर्शन त्याचं असतं. या स्पर्धेच्या निमित्तानं सतीश चंद्रकांत वाळके यांच्याकडून नेट माइनचे असणारे प्रोप्रायटर 4 सलग पॉइंट साठी आपण पाहतोय. सुपर 8 साठी 1000, दोघात जर टॅकल होतोय तर 500 आणि सिंगल टॅकल साठी 1000 अशा प्रकारची पारितोषिक त्यांच्याकडे आहे. आक्रमण जबरदस्त आपण फुल स्पीड मध्ये जातोय, जोश मध्ये जातोय. नेत्रदीपकाचा प्रयत्न नीरज मिसाळचा पोपट्यांची स्पर्धा त्यांनी गाजवली. रायगड मधला खेळाडू आहे साईराज कुंभार. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या वानसाई क्रीडा मंडळ महाराष्ट्रात एक मोठा बोलबाला असणारा संघ. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याला गेली 3-4 वर्ष आपण राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नेतृत्वाचं प्रदर्शन आहे. त्यानंतर होता युवा पलटणच्या माध्यमातून बरेचसे पुणेरी पलटणला भविष्यात खेळाडू आपण पाहत असतो. नेत्रदीपकाशी लढत पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं लाख मुलाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा, रंगतदार लढतीच्या निमित्तानं गर्दी क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी तर जरूर सज्ज असणार यात काही शंका नाही. आपापल्या मोठी चूक होती. आपण पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय. बालाजीला त्या ठिकाणी पाप केला पॉइंट मिळतो तो युवासाठी. अनिकेत माने आत्माराम चांगली
सगळे लीडर्स आपण त्या स्पर्धेच्या निमित्ताने समोर पाहतोय. रंगतदार अशा लढती आहेत. माजी शाखा प्रमुख आदरणीय माजी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आदरणीय छोटू सावंत सर या ठिकाणी उपस्थित होतात. चालू उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पहिला पुकार भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध मुंबई पोस्टल मुंबई शहर. संघनायक प्रशिक्षक व्यवस्थापक आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी. अप्रतिम प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने आपण स्टार्ट मध्ये अनिकेत मानी जो फायर मित्रांनो यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास उंचावतो. प्रयत्न दमदार होताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण रंगतदार अशा लढती या ठिकाणी अनुभवत असताना मूळचा आपण पाहिलं तर महाराष्ट्रातला हा गिरणी कामगारांचा एक लाल मातीतला असणारा खेळ. आज निश्चित स्वरूपात आपल्याला स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करावं लागेल. कारण ज्या खेळाला मुंबईत प्रारंभ झाला आज आपण मुंबईसह महाराष्ट्र देशात आहे आणि 7 समुद्र पलीकडे हा खेळ गेला. अनेक स्पॉन्सर्स असतात, कोच असणारे युग आहे. तुमच्यामध्ये जर गुणवत्ता आहे तर गुणवत्तेला संधी जरूर मिळते आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय प्रोच्या माध्यमातून असेल ही आमच्या ओम ज्ञानदीपची स्पर्धा घेण्याचं उद्दिष्ट एवढं आहे की व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांमध्ये खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या खेळाडूंचं असणारं आयुष्य उज्ज्वल झालं पाहिजे या उद्देशाने ही स्पर्धा आपण घेतोय. आज या स्पर्धेला ग्लॅमरस स्वरूप आपण पाहतो मित्रांनो. एक नाव आपण आवर्जून घेणार कारण पूर्वीचा असणारा स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करत असताना आज ही स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे जी नेली तर प्रोचे असणारे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण पाहतो ते चारू शर्मा आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय अनेकांना संधी असते. गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागते. करोडोंची बोली आपल्याला लागते. त्यातले काही महाराष्ट्रातले खेळाडू देखील आपण पाहतो. पुन्हा एकदा सामन्याकडे अनिकेत माने आक्रमणासाठी TMC ठाणे महानगरपालिका या संघाकडून आपण पाहताना अप्रतिम प्रयत्न डॅश करण्याचा क्रीडा रसिकांच्या साक्षीनं त्या अद्भुत अविस्मरणीय सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत, शिलेदार आहोत. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतो अभिषेक भोगे नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे आपण पाहतो. पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून जर्सी नंबर 2 पुन्हा एकदा विदर्भ नॅशनल जावेद पठाण येतो. मित्रांनो हीच ती महाराष्ट्राची माती जिथं प्रत्येक खेळाडू फक्त खेळत नाही तर इतिहास घडवतो आणि त्यातून अनेक छत्रपती अवॉर्ड पुरस्कार विजेते त्या इतिहासाचे असणारे अध्याय आहेत आपण पाहतो. महत्वाचा क्षण आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पण पाहत असताना